श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुक्रवन्दावृता या वीणावरदण्डमण्डला या नीलपद्मासना या ब्रह्मार्चितशङ्कर प्रभृतिवेददेवैतरा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं त्रिगुणरहितं तत्त्वपद्यादिरसम् एकं नित्यं विमलमचलं सर्वैः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। विनोद रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ भगवान की जय। श्री लक्ष्मी वल्लभ महाराज की जय। श्री लक्ष्मी नारायण श्री रत्नेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। कुंडी गावामध्ये 3 दिवस, आज उत्सवाचा 3रा दिवस, म्हणजे जे काही आपण गेले वर्षभर त्याच्या कृपेने जे काही आपण घडोघडी आपण नामस्मरण करून त्याच्या कृपाशीर्वादाने जे वर्ष घालवलं आहे गेल्या उत्सवापासून या उत्सवापर्यंत, आज आपण वर्षभरात जे काही काम केलेलं आहे ते तसंच मागण्याचा पण दिवस आहे आणि देण्याचा पण दिवस आहे. कारण हल्ली मागणं जास्त झालं आहे, परंतु देवाकडे द्यायचं झालं तर खिशात 1 रुपया आहे की 5 रुपये हे आपण बघतो का.
अरे देव तुला भरभरून देतोय, मग देवाला तू दक्षिणा देताना किंवा देणगी देताना तू खिशातून नोटा कशाला मोजतोस? अजिबात मोजायची गरज नाही, कारण देणाराही तोच आहे. त्यामुळे तू त्यालाच भरभरून दिलंस तर तुझ्या पदरात माप तोच घालणारे. त्यामुळे आतापासूनच सडळ हस्ते दोन्ही मंडळांना मदत करा. माझी खात्री आहे की ज्या वेळेला मी याच लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीचं कीर्तन करण्याची वेळ आली आणि तिथपासून माझ्या या कीर्तनाच्या याला देखील त्याचे आशीर्वाद लाभलेत, म्हणून आज त्याच्या उत्सवाला कीर्तन करण्याचा योग झालेला आहे. श्री लक्ष्मीनारायण महाराज की जय. साठविला हरे साठविला हरे साठविला हरे साठविला हरे वेणे हृदय मंदिरे वेणे हृदय मंदिरे साठविला हरे साठविला हरे हरि आला हाता हाता हरि आला हाता हाता मग कैची भय चिंता मग कैची भय चिंता साठविला हरे साठविला हरे जाती सरले येरधार राहला सफल व्यापार राहला सफल व्यापार साठविला हरे साठविला हरे साठविला. अहो आपल्याला जर हरी मनामध्ये साठवायचं असेल ना तर दुसरं काही नको, साधारण एखादा आंधळा पांगुळा जरी असेल हां आणि त्याला जरी तुम्ही मदत केलीत ना, किंवा एखादा रस्त्याचा भिकारी आहे त्याला सुद्धा तुम्ही जर काही दान दिलं तरीसुद्धा ते ईश्वराला अर्पण केल्यासारखंच आहे. कारण हल्लीच्या ह्या जगामध्ये कोणी कोणत्या जरी रूपाने येतो. एवढंच नव्हे तर आपले जे साधू संत होते ते सुद्धा आपल्याला कधी दर्शन देऊन जातात नाही, आपल्याला कोणता आशीर्वाद देऊन जातील याचा भरोसा नसतो. परंतु एक मात्र निश्चित आहे की एक अशी शक्ती आपल्यामध्ये आहे की ती आपल्या अवतीभोवती सदोदित वावरत असते, परंतु ती आपल्याला दिसत नाही. उठता बसता कार्य करिता सदा देता घेता वदने वदता ग्रास घेता. जर तुम्ही ईश्वराचं नाव घेतलं तर तुमच्या पाठीशी ईश्वर सदोदित आहे, या बाबतीत निशंक राहा. आता आजपर्यंत आपण अनेक मार्गाने ईश्वराची भक्ती करत आलो. आज मागण्याचा दिवस आहे. पहिलं मागणं काय तर माझ्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान लागू दे. मला पैसा का भरपूर मिळू दे की जेणेकरून मी माझा संसार सुखाचा चालवीन. माझा मुलगा 10वी 12वीला आहे, त्याला चांगले मार्क मिळू देत, हे सुद्धा मागणं. त्याला चांगल्या प्रकारची नोकरी लागू दे, त्याचा पुढे चांगला संसार होऊ दे, मला नातवंड येऊ देत. हो, एका ह्याच्यात तुम्ही 1 रुपयामध्ये एवढं मागताय ना, मग सगळ्या असं आपण मदत केली तर या उत्सवाला ऊर्जित अवस्था आपल्याकडे येणारच आहे. पण ही मनाची पण आहे ना, हे मात्र आपल्याला काळी केल्याशिवाय राहत नाही. का तर आपण आपल्याला एक वाईट सवय असते की दुसऱ्याला मदत करताना आपण बघतो, पण दुसऱ्याच वेळेला आपल्याला मदत करतो ना तेव्हा त्याची आपण वेळोवेळी कधी हे केले का, किंमत केली वेळेची नाही का.
तो असू दे, तो पायानं लंगडतोय पण मी त्याला काठीसारखा आधार देईन ही प्रवृत्ती आमच्या मनात नाही. का तर आमची त्याच्याकडे बघण्याची दृष्टी नाही हो. तो एक लंगडत जातोय तर त्याला आपण हात धरून व्यवस्थित चालवून जावा किंवा